Hello students, welcome our channel MK Tutorials. E-Deck Discovering English या बुकचा आपण आता आज नवीन चॅप्टर शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 9 टेड. टेडचे न्यू वर्ड्स. ब्रिंडल, ब्रीड ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांची जात. कडल म्हणजे मिठी मारणे. तुम्ही पाहता या पिक्चरमध्ये ती मुलगी तिच्या कुत्र्याला कशी मिठी मारते. नेक्स्ट बार्किंग. बार्किंग म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्याला बार्किंग म्हणतात. फ्लोक्स म्हणजे लोक किंवा आपला परिवार. नेक्स्ट पेज नंबर 140. डिड यू नो अ डॉग इज द मोस्ट लॉयल ऑफ ऑल ॲनिमल्स म्हणजे कुत्रा हा सर्व प्राण्यांमध्ये प्रामाणिक प्राणी आहे. देअर आर मोर दॅन 160 ब्रीड ऑफ डॉग्स. डॉग्सच्या जातींमध्ये 160पेक्षा जास्त जाती आहेत. अँड अडल्ट डॉग हॅज 42 टीथ म्हणजे प्रौढ कुत्रा हा याला किती दात असतात तर 42 दात असतात. वेन अ पपी इज बॉर्न ही इज ब्लाइंड, डीफ अँड टूथलेस म्हणजे ज्यावेळेस पपी बॉर्न होतो त्यावेळेस तो ब्लाइंड म्हणजे आंधळा असतो, डीफ म्हणजे बहिरा असतो आणि टूथलेस म्हणजे त्याला दात नसतात. चला आता आपण पोएमला स्टार्ट करूया. टेड. आय हॅव अ लिटिल ब्रिंडल डॉग. आता ही जी पोएट आहे, आता आपण सपोजली ही समजू की एक मुलगीच आहे, मुलगीच बोलते. आय हॅव अ लिटिल ब्रिंडल डॉग म्हणजे माझ्याकडे एक छोटासा ब्रिंडल डॉग आहे. सील ब्राऊन फ्रॉम टेल टू हेड. त्याचा रंग ती सांगते. कसा बरं रंग आहे तर सील तपकिरी आणि कुठून ते कुठपर्यंत तर डोक्यापासून ते त्याच्या शेपटीपर्यंत. टेल म्हणजे शेपटी. हिज नेम आय गेस ही इज थिओडोर म्हणजे ती सांगते की त्याचं ती गेस करते म्हणजे अंदाज लावते की त्याचं नाव एखाद्या वेळेस थिओडोर असेल. बट आय जस्ट कॉल हिम टेड पण मी त्याला फक्त टेड म्हणून बोलवते. ही इज ओनली 8 months ओल्ड टुडे. तो आज किती महिन्याचा झाला आहे तर 8 महिन्याचा झाला आहे. आय गेस ही इज जस्ट अ पपी पण मला अंदाज असं वाटतं की हा पप्पीच आहे. पा सेज ही वॉन्ट बी लार्जर वेन ही इज ऑल ग्रोन अप आणि पा बोलतात की हा जेव्हा मोठा होईल तेव्हाही हा लहानच असेल. ही प्लेज अराउंड अबाउट द हाऊस. तो घराभोवतीच खेळत असतो. ॲज गुड ॲज ही कॅन बी. हे चांगल्यासाठी, त्याच्या चांगल्यासाठी. ही डोंट सीम लाईक अ लिटिल डॉग. तो मला छोट्या कुत्र्यासारखा दिसत नाही. तर तो तिला कसा दिसतो. ही जस्ट लाईक फ्लोक्स टू मी. जसं की तो माझ्या फॅमिलीमधलाच एक आहे असं तिला वाटतं. अँड वेन इट इज माय बेड टाईम मा ओपन अप द बेड. आणि ज्यावेळेस माझा बेड टाईम म्हणजे रात्रीच्या झोपेची वेळ होते त्यावेळेस आई तिची बेड तयार करते. देन आय नेस्टल डाऊन रिअल कोझी अँड जस्ट मेक रूम फॉर टेड. आणि जो टेड आहे तो तिला अगदी बिलगून आरामशीर त्या बेडवरती बसतात आणि असं वाटतं की ती रूम फक्त टेडसाठीच बनवलेली आहे. नेक्स्ट पेज नंबर 141. माय टेडी इज अ प्लेफुल डॉग म्हणजे माझा कुत्रा हा कसा आहे तर खेळकर आहे. ही नेवर ग्रोल ऑर बाईट्स. तो गुरगुरत नाही आणि चावतही नाही. बट सम टाईम विथ हिज बार्किंग ही कीप्स अस अप ऑल नाईट. पण कधी तो खूप भुंकतो. तर कशासाठी तर रात्री आम्हाला जागं राहण्यासाठी किंवा आमच्या काळजीपोटी. अँड ओ हाव नाईस वी कडल. आणि मी त्याला एक छानशी मिठी मारते. ही डझंट फस ऑर बाईट. तो बिलकुल गडबड करत नाही आणि मला चावत नाही. जस्ट नेस्टल क्लोजली अप टू मी अँड लेज देअर स्टील ऑल नाईट. आणि तो अगदी बिलगून माझ्यासंगे रात्रभर बसतो. ही प्ले फेच इन द आफ्टरनून वेन आय कम होम फ्रॉम स्कूल. आणि जेव्हा मी शाळेवरून येते त्यावेळेस मी त्याच्याबरोबर फेच हा गेम खेळते आफ्टरनूनला. आय प्ले फुली चेस
टेड समटाइम्स अँड ही ॲक्ट लाईक अ फूल. आणि कधी कधी आम्ही पाठलागासारखे असे गेम खेळतो आणि त्याच्यामध्ये तो जसं की मूर्ख बनल्यासारखा ॲक्टिंग करतो. वी लव ईच अदर डिअरली. आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. माय लिटिल टेड अँड मी आणि माझा छोटासा कुत्रा टेड. वी आर द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. आणि आम्ही कसे आहोत तर बेस्ट फ्रेंडसारखे. अँड ऑलवेज होप टू बी. आणि आम्ही असेच राहू.